मी 87-91 बॅचचा पासआउट आहे आणि साधारणतः युगंधरनी जे सांगितलं त्याच पद्धतीने मी सातत्याने काम करत होतो. मी कालही जुन्या लोकांपेक्षा आत्ता जे कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आहेत तर मी शेजारच्या स्टॉलमध्ये जाऊन जिथे विद्यार्थी जेवण करत होते त्यांच्याशी बोलत होतो. कारण त्यांच्याशी कनेक्ट होणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं प्रचंड गरजेचं आहे. तर त्यांच्यासमोर तुम्ही लोक जर आयकॉन म्हणून उभे राहिले तर कदाचित त्यांच्या मनातलं कन्फ्युजन वाढत जाईल की नेमकं काय करायला पाहिजे. आणि मग आपण इथे 4 वर्षात जे काही शिकलो, जे आम्हाला शिकवलं आणि तुम्ही जे शिकत आहात आणि जे शिकले आहात याचा आणि डे टू डे लाईफचा काय कनेक्ट आहे आणि त्याच्यातून काही वंडर्स तयार करता येतील का. तर माझा जो इथला 4 वर्षाचा अनुभव आहे, मला ज्या शिक्षकांनी शिकवलं, ज्या कलिग्सनी सपोर्ट केला, ज्या मैत्रिणींनी माझे सर्व प्रकारचे चाळे सहन केले, त्यांच्यातून आम्ही घडत गेलो आणि तुम्ही पण त्याच पद्धतीने घडत आहे. कोणाच्याच घडण्याची प्रक्रिया काही वेगळी नसते. आपले मित्र, आपल्या मैत्रिणी, आपले शिक्षक, आपला नॉन टीचिंग स्टाफ, आपला रस्ता, आपली बस आणि याच्यातून जे काही अनुभव येतात त्याच्यातून आपण शिकत जातो. आणि साधारणतः फर्स्ट इयरला असताना कोणालाच करिअर गोल फार काही क्लिअर असतात की मी हे करेल की ते करेल. म्हणजे आमच्या श्रीकांतला हे कधीच माहीत नव्हतं की तो कृषी सेवा केंद्र टाकेल म्हणून. पण जे जे करत होतो त्याच्यासाठी जो ॲप्रोच तयार होतो तो या 4 वर्षात तयार होतो. जो ॲटिट्यूड आणि ॲप्रोच तयार होतो तो या 4 वर्षात. कोणतीही गोष्ट करत असताना त्याचा डिटेल अभ्यास करून त्याचे प्रॉस अँड कॉन्स लक्षात घेऊन आणि ती गोष्ट अस्तित्वात आहे, कोणीतरी करतं आहे आणि ती तुमच्यापर्यंत आली म्हणजे तिला प्रचंड स्कोप आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल की एखाद्याच पर्टिक्युलर फॅकल्टीला किंवा एखाद्या पर्टिक्युलर कोर्सला किंवा एखाद्या पर्टिक्युलर फॅकल्टीला प्रचंड स्कोप आहे, तर असं काही नाही. जगात जे जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतं, जे जे दिसत नाही त्या प्रत्येक गोष्टीला प्रचंड स्कोप आहे. नेटवर्क इंजिनियर जे नेटवर्क चालवतात त्यांचं नेटवर्क कधीच दिसत नाही, पण जगातले सर्वात इन्फ्लुएन्शियल लोक तेच आहेत. आणि जग चालवणारी जी जिओलॉजिस्ट आहेत त्या जिओलॉजीचं थोडंफार ज्ञान तुमच्यापर्यंतही आलेलं आहे. म्हणजे जे खाली जमिनीच्या खाली असणारं ऑइल आणि ऑइल रिग्सवर काम करणारी लोक आणि तिथून नेटवर्कमध्ये काम करणारी लोक, या 2 स्ट्रीममध्ये जे जे लोक ज्या ज्या फील्डमध्ये काम करू शकतात त्या प्रत्येकाला तेवढा प्रचंड स्कोप आहे. तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि तुमचं लायकिंग काय आहे, समाजाला काय वाटतं, तुमच्या आईवडिलांना काय वाटतं, तुमच्या गर्लफ्रेंडला काय वाटतं, तुमच्या काळपांडे सरांना काय वाटतं की आपले विद्यार्थी कुठे प्लेस झाले पाहिजे. धिस डझंट कॅरी एनी मिनिंग अँड एनी वेटेज ॲट ऑल इन युअर लाईफ. ॲब्सोल्युटली नॉट. तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही जे वाटतं त्याच्यासाठी तुम्ही किती वेळ देण्याची तयारी आहे. म्हणजे 24 तासात 36 तास काम करण्याची जर वेळ तयारी असेल आणि ती टेक्नॉलॉजी जर तुमच्याकडे असेल की मी दिवसातून 36 तास काम करेन, तर नोबडी कॅन स्टॉप यू. ॲब्सोल्युटली नोबडी. म्हणजे मी युगंधरनी सांगितलेल्या एका प्रोजेक्टवर काम केलं होतं. त्या 4 महिन्यामध्ये आम्हाला जवळजवळ 10 स्टेटमधून 40 जिल्ह्यांमधून आणि जवळजवळ 400 गावांमधून 40,000 कुटुंबांचा डेटा कलेक्ट करायचा होता. आणि हे फक्त 120 दिवसात करायचं होतं. म्हणजे NFS आणि सेन्सस नंतरचा हा सर्वात मोठा डेटा कलेक्शनचा ड्राईव्ह होता, विदाऊट म्हणजे एनी एरोनियस डेटा. आणि तो आम्ही कमी करू शकलो कारण डेटा कलेक्शनचा जी प्रक्रिया आहे ती आपण कुठेतरी आपल्याच इंजिनिअरिंगमध्ये शिकलो, पण त्याच्याकडे आपण तेवढ्या सिरियसली बघितलं नाही. आणि म्हणून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग इज अ कम्प्लीट इंजिनिअरिंग प्रोग्राम. मी याला सायन्स किंवा टेक्नॉलॉजी म्हणत नाही. हा कम्प्लीट इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना काय गोष्टी लागतात त्याची एक बेसिक तयारी मला वाटतं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये करून घेतल्या जाते. मग आपण इन्स्ट्रुमेंटेशन पण शिकतो, आपण जिओ हायड्रॉलॉजी पण शिकतो, आपण सॉईल मेकॅनिक्स शिकतो. म्हणजे जमिनीच्या खाली जे जे काय असतं ते आपण सर्व शिकतो आणि जमिनीच्या वर जे असतं ते पण शिकतो. आणि त्याचा मला स्वतःला प्रचंड फायदा झालेला आहे. म्हणून JRD टाटा स्कूल अँड एड्युलॅब चालवत असताना मी एक खूप गोष्ट अभिमानाने सांगतो, दिस इज द ओनली स्कूल विच हॅज बीन व्हिजिटेड बाय हायेस्ट नंबर ऑफ IAS ऑफिसर्स इन इंडिया. जवळजवळ आत्तापर्यंत 400 अधिकाऱ्यांनी तिथे येऊन शिक्षण कशा पद्धतीने असायला पाहिजे याचे शिक्षणाचे वर्ग नॅशनल अकॅडमी, लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर मी घेतले ते JRD टाटा स्कूलमध्ये घेतले. ते 400 IAS अधिकाऱ्यांना शिकवण्याचं पण भाग्य मिळालं. आणि त्याचं ट्रेनिंग माझं हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथे झालं. आता ते फॉर्मल ट्रेनिंग होतं का की IAS लोकांना कसं शिकवायचं नाही, पण कुरकुरे सर आणि मुजुमदार सर जेव्हा सेमिनारला बसायचे आणि तेव्हा
जी लोक आत्ता कोणत्या तरी बँकेत एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत, कुठेतरी मोठ्या पदावर आहे, कोणीतरी GSTला व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांना किती घाम फुटत होता कुरकुरे सरांसमोर उभं राहताना, आणि कुरकुरे सरांनी त्यांना रिपीट देताना काय तयारी करून घेतली. ही तयारी ॲक्च्युली ही आयुष्यामध्ये येणाऱ्या चॅलेंजेसची, जे काही तुमच्यासमोर स्टीप चॅलेंजेस असतील त्याची ती तयारी इथे होत होती. आणि म्हणून इथे होणारा प्रत्येक कोर्स हा तुमची ती तयारी करून घेतो. कुठेही कोणाजवळ येईल, तो युगंधरजवळ नाही, तो गणेश देशमुखांजवळ नाही, तो सुधीर केदारांजवळ नाही, तो सतीश फाळकेंजवळ नाही, तो संजय पोटेंकडे नाही, किंवा लेट SB भेंडे ज्यांनी मिनी दाल मिल केली, किंवा फिरके सर, किंवा नारखडे सर, किंवा आत्ताचे तुमचे प्रोफेसर, यांच्याकडे कोणाजवळच एखादा असा फॉर्म्युला नाही की जो फॉर्म्युला तुम्ही मगअप करून किंवा समराईज करून किंवा शिकून तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकणार. आयुष्यात यशस्वी होण्याचे जे काही धडे इथे घेतात ते घेत असताना डोळे उघडे जर ठेवून घेतले तर आपल्याला खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मदत होते. आणि म्हणूनच प्रॉबेबली बाकी सर्व इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये जेव्हा लोक फॅकल्टीमध्ये काम करतात त्यावेळी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फॅकल्टीमधले लोक प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. अगदी म्हणजे फिल्म इंडस्ट्रीपासून, ज्याचं नाव काल अनावधानाने कदाचित काळबांडे सरांच्या आठवणीतून विसरलं असेल, तो सुशील चौबे असेल, तिथपासनं तर अगदी आर्ट क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, किंवा लिगल क्षेत्रामध्ये काम करणारा आमचा शेगोकार असेल. मला म्हणजे शेगोकारची स्टोरी तर अशी आहे की ॲडमिटेड इन 1984 अँड पास्ड आउट इन 1992, पण आज सक्सेसफुल लिगल ॲडवायझर म्हणून मुंबईतल्या अनेक मोठ्या बिल्डर्सचा ॲडवायझर म्हणून काम करतो. तर नथिंग स्टॉप्स यू फ्रॉम ऑल दीज थिंग्स. आणि इथला एखाद्या कोर्समध्ये फेल झालं, एखाद्या कोर्समध्ये कमी मार्क्स मिळाले, एखाद्या कोर्समध्ये ग्रेड कमी मिळाला म्हणून काही तुम्ही नो बडी कॅन स्टॉप यू ओनली बिकॉज यू स्कोर्ड लो ग्रेड्स इन फार्म स्ट्रक्चर अँड फार्म इंजिनिअरिंग. तो त्या पुस्तकांवरची आणि त्यांनी तयार केलेल्या प्रश्नावलीवरची तुमची टेस्ट होती, ती तुमची टेस्ट नव्हती, ती शिक्षकांनी शिकवलेल्या टेक्निकची टेस्ट होती. त्याच्यात तुमचा शिक्षक नापास झाला, तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सुचिता मॅडमच्या कोर्समध्ये जर एखाद्या वर्गातल्या मुलांना D ग्रेड मिळाला असेल तर त्या मुलाला नाही मिळाला, तो सुचिता मॅडमला मिळाला, असा त्याचा अर्थ होतो. हे शिक्षण म्हणून मला जे कळलं ते हे आहे. म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचं लोड न घेता तुम्ही जो काही स्वप्न पाहिलं असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी जी काही मेहनत घ्यायची आहे ती सर्व जर मेहनत घेतली तर मला असं वाटतं की स्काय इज द लिमिट. आणि ज्यांना इंटर्नशिप करायची असेल वेगळ्या सब्जेक्ट्समध्ये, विशेषतः डेटा ॲनालिसिस, डेटा कलेक्शन, स्कूल एज्युकेशन, टीचिंग, किन्नरांसोबत काम करायचं असेल, म्हणजे तृतीयपंथी लोकांसोबत जर काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी माझ्याकडे कायमस्वरूपी इंटर्नशिप ओपन आहे. किमान 6 महिने ते माझ्याकडे त्यांनी जर वेळ घालवला तर आय कॅन अश्युअर देम की ते जगामध्ये एक वेगळं काम, म्हणजे आता स्टोरी टेलिंगमध्ये जी गीतांजली कुलकर्णी काम करते, तर गीतांजलीचा मुलगा ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे आणि तो भन्नाट स्टोरी टेलिंगचं काम करतो जगभरामध्ये. म्हणजे जेव्हा मी त्याला सोपीनाथला इथे बोलावलं होतं तो म्हणे, दादा मला पुढचे 6 महिने अजिबातच वेळ नाही, मी भारतातच येऊ शकणार नाही. त्याचं प्रोफेशनली शिक्षण काय झालं तर तो ॲग्रिकल्चर इंजिनियर, काम काय करतो, स्टोरी टेलिंगचं काम करतो. तर असे हे जे काही वेगळे ऑफबीट प्रोफेशन्स आहेत हे जर आपल्याला एक्सप्लोअर करायचे असतील तर त्याच्यासाठी कुठेतरी जाऊन उमेदवारी करावी लागेल. आणि ती उमेदवारी करण्यासाठी मला असं वाटतं की JRD टाटा स्कूल हे एक ऑफशूट आपल्या इथे आहे, जे तुमचं हक्काचं आहे. तुम्ही तिथे कधीही येऊ शकता. तिथे तुमच्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला वेगळे अनुभव येतील, स्वतःचा शोध करण्याची संधी मिळेल आणि स्वतःचा शोध घेता घेता एक नवीन माणूस तुम्हाला शोधता येईल. आणि हा नवीन माणूस कोणते वंडर्स तयार करेल याचा आपल्यालाही अंदाज नाही, आपल्या आईवडिलांनाही अंदाज नाही, आपल्या सभोवताली असलेल्या वातावरणालाही अंदाज नाही, आणि आपल्या कॉलेजनी तर कधी तसा विचारच केला नव्हता. आणि म्हणून मी त्या ॲल्युमिनायच्या ग्रुपवर लिहिलं होतं की आपण खूप पैशांच्या चर्चा केल्या त्या ग्रुपवर, विच हर्ट्स मी. कारण आत्ता मी बोर्ड्स बघितले कॉलेजमध्ये जाता येतात. कारण शिक्षण देताना हा जो एलिमेंट आपण गाळायला पाहिजे तो एलिमेंट प्रॉमिनंटली जर ॲल्युमिनाय मीटमध्ये येत असेल तर कुठेतरी आपला फोकस चुकतो आहे. मी समोर पाहिलं आणि बाहेरही पाहिलं, डोनेशन देणाऱ्यांची नावं आहेत, पण जे वेळ देतात, जे कष्ट घेऊन दुरून येतात, म्हणजे युगंधर आला तेव्हा कोईम्बतूरवरून मुंबईवरून अकोला आणि
आय एम शुअर की युगंधरनी इथे 2 दिवस दिले म्हणजे 2 लाख रुपये कॉन्ट्रीब्यूट केले. त्या स्टेचरचा तो माणूस आहे. पण त्यांनी 2 लाख रुपये दिले असं कुठेच लिहिल्या गेलं नाही, कारण त्यांनी प्रत्यक्षात दिले नसतील. आपण प्रत्यक्षातले पैसे मोजतो. त्यामुळे आत्ता माझी काळपंडे सरांना आणि त्यांच्या सर्व टीमला ही विनंती आहे की सर, आपण कालचा पूर्ण दिवस आणि आजचा अर्धा दिवस इथे जेव्हा घालवत असतो तेव्हा याच्यातून काही एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम बाहेर पडेल का, लोकांच्या कमिटमेंट घेता येतील का वेळेसाठी, आणि त्याच्यातून जे काही फायनल इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत सातत्याने काम करता येईल का. असं जर काम करायचं असेल तर वॉटरशेडमध्ये एक खूप चांगली संधी, युगंधर सर जे ट्रस्टी आहे मराठवाडा शेती सहाय्य मिशन, तिथे सुद्धा आपल्याला वॉटरशेडमध्ये जे पाथ ब्रेकिंग किंवा दिशादर्शक काम झालं देशामध्ये, म्हणजे आजही तुम्ही आज गेले तर काही फार वेगळं नाही, पण तुम्ही मे महिन्यात कडवंची आणि जळगावला जर गेले तर तिथले बंधारे भरून असतात मे महिन्यामध्ये. मग मे महिन्यामध्ये जिथे दुष्काळी भाग आहे तिथे जर ते बंधारे भरून असतील तर तिथलं काम कसं असेल तर ते समजून घेण्यासाठी जी गरज आहे. कारण आजही डेटा सायन्समध्ये तेवढं आपलं डेव्हलपमेंट झालेलं नाही की जेव्हा आम्ही एक डेटा सेंटर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं एस्टॅब्लिश करत होतो, SWCEच्या अनेक लोकांसोबत काम केलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की 64,000 वॉटरशेडपैकी फक्त 36,000 वॉटरशेडचाच डेटा आपल्याकडे आहे, बाकी वॉटरशेडचा डेटाच नाही. तर हे खूप मोठं फील्ड आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये सुद्धा आपण स्वतःचं करिअर करू शकतो. आपल्याला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा माझे बरेच चांगले मित्र आणि मैत्रिणी तुमच्या कॉलेजमध्ये काम करतात. मी तेच बघत होतो. मृदुल आहे ना, हां, मृदुल आहे, इथे सुचेता मॅडम आहे, MM देशमुख आहेत, बकाने सर आहेत, भाग्यश्री पाटील आहेत, काळपंडे सर आहेतच, पण त्यांच्या मागे बरीच व्यस्तता असल्यामुळे त्यांना वेळ मिळणार नाही. यांच्यापैकी कोणाशी तुम्ही माझा संपर्क साधला तर माझ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग प्रशस्त होईल आणि माझ्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंतही पोचता येईल. आणि तुमचा CGPA, तुम्हाला लागलेली वर्ष, तुमचा रंग, तुमची उंची, तुमच्या खिशात असलेले पैसे याचा कशाचाही इम्पॅक्ट न होता एक नवीन जग एक्सप्लोअर करण्यासाठी यू ऑल आर इन्व्हायटेड. थँक्यू.